जंगलात दोन नर प्राणी एकमेकासमोर आले तर ते नर आपली ताकद दाखवण्यासाठी किंवा आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी एकमेकावर तुटून पडतात। बघा हा व्हिडिओ ज्यामध्ये दोन नर वाघ एकमेकासमोर प्रचंड ताकदीने अटॅक करतात आहेत। त्यात एक नर वाघ जखमी होतो व पळून जातो व दुसरा नर जो विजयी होतो तो त्या जंगलातील राजा होतो व राज्य करतो। हा जंगलातील कायदा आहे, जो ताकदवर आहे तो राज्य करतो व राजा होतो, आहे ना खरं? मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु छोटे व शांत दिसणारे हे बघा हा व्हिडिओ ज्यामध्ये डिस्कस मासे आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये बघा डिस्कस नर जो ताकदवर आहे, सामर्थ्यवान आहे, तो दुसऱ्या नरवरती अटॅक करतो, त्यांना जखमी करतो व आपलं राज्य तो दाखवतो की माझ्या ह्या टाकीमध्ये माझं राज्य आहे। आपण समुद्रात झालेल्या माऱ्या माशांच्या बघू नाही शकत, पण हा जो आपल्याला व्हिडिओ दिसतोय हा फिश टँकमधला व्हिडिओ आहे ज्यामध्ये नर मासे एकमेकाशी भिडतात। हे जे तुम्हाला दिसतोय तो नर डिस्कस मासा त्याच्या पोटाखाली किंवा त्याच्या फिन्सखाली त्याला जखम झाली आहे आणि त्यामुळे तो पोहू शकत नाही। हे तुम्हाला जे दिसतात आहेत ते डॉक्टर नवकेतन पेडणेकर, ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत व स्वतः प्राणीमित्र आहेत। मासे पाळणे हा त्यांचा छंद आहे। अशाच एक जखमी नर डिस्कस प्राण्याची ते देखभाल करत आहेत, उपचार करत आहेत। अशा जखमी नर माशाच्या जवळ त्यांनी अजून एक चांगला धडधाकट नर ठेवला आहे आणि तो वारंवार त्याची येऊन विचारपूस करतो, त्याची देखभाल करतो व त्याला असा विश्वास देतो की या जखमेतून किंवा या आजारातून नक्की बाहेर पडशील आणि त्याला सतत विश्वास देतो की तू बरा होशील आणि नक्की पोहोचशील। मित्रांनो, इतर डॉक्टर देखील जेव्हा आपण जातो ट्रीटमेंट घ्यायला आजारी म्हणून, त्यावेळी डॉक्टर औषधं देतोच आणि आपल्याला मानसिक सल्ला देतो की तुम्ही नक्की या आजारातून बरे व्हाल। प्राणी असो किंवा माणसं असो, डॉक्टरचं काम एकच, रुग्णाला बरं करणे, मेडिकल ट्रीटमेंट देऊन आणि मानसिक आधार देऊन, आहे ना खरं?